सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी मिळाली आहे. 8वा केंद्रीय वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असणार आहे, जी स्थापनेपासून 18 महिन्यांच्या आत सरकारकडे शिफारसी सादर करणार आहे. यानंतर वेतनवाढीबाबत निर्णय घेतला जाईल. या आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक सदस्य आणि एक सदस्य सचिव असणार आहे. या आयोगाच्या शिफारसीनंतर सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. पगारवाढीसाठी एक निश्चित सूत्र इथे तयार करण्यात आलंय. यात फिटमेंट फॅक्टर प्रमुख भूमिका बजावतोय. 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57% किमान मूळ वेतन 6,000 रुपयांवरून 18,000 रुपये झालं होतं. यावेळी 2.47% फिटमेंट फॅक्टर लागू केला तर मूळ वेतन 40,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, तुमचं सध्याचं मूळ वेतन 18,000 रुपये असेल तर 2.47% फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर तुमचा बेसिक पगार हा 44,460 रुपये होऊ शकतो. मात्र फिटमेंट फॅक्टर कमी झाला तर वेतनवाढ देखील कमी होईल. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये बेसिक पगारासह घरभाडे भत्ता, डीए आणि इतर भत्त्यांचा समावेश असतो. डीए आणि महागाई भत्ता सतत बदलत असतो. घरभाडी भत्ता वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळा असतो. हे सर्व भत्ते मिळून त्यांचा एकूण पगार त्यांना मिळतो. सगळे भत्ते जोडल्यास संबंधित कर्मचाऱ्याचा पगार हा 58 ते 60,000 रुपये असू शकतो. त्यामुळे वेतन आयोगाचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे असं दिसून येतंय.